आमंत्रित केले. चला क्षेत्ररक्षण लावा आणि फलंदाज पाठवा. घड्याळची वेळ पाहत जवळपास 3:30 वाजलेले आहेत. आपल्याला पाऊण तासामध्ये हा सामना या ठिकाणी संपवायचा आहे, कारण 4:15पर्यंत या ठिकाणी सामना संपेल. सलामी जोडी मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल ती अर्थात गावदेवी ठाकूरपाडा संघाचं यश आणि जीत आणि अजित, यश आणि अजित. आणि पहिले षटक गोलंदाज साहिल गोलसाठी सज्ज होईल. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. दोन्ही पंच मैदानाकडे रवाना झालेत आणि येस, शेवटचा सामना आहे आजच्या या रजनीमधला. दिवसरात्र क्रिकेट स्पर्धा आपल्या या ठिकाणी पाहायला मिळाली. आता डे नाईट ही स्पर्धा. तर साहिल गोलंदाज आहे, पहिलं षटक घेऊन या ठिकाणी येतोय. यश डावाची सुरुवात करतोय, अजित त्याला साथ देतोय. अतिथी कक्षाकडून यावी. पहिले षटक यष्टीषक यष्टीपासून दूर आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंट. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कवर आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ युरोशन ऑफ साईडला. ऑन साईड आपण पाहिलं तर अर्थात फाईन लेग, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, वार्डिश लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑन. युरोशना दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊया आपण मैदानाकडे. पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू या ठिकाणी फेकून दिला आहे. पुलचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि आलेला वार्डिश लॉंग ऑन मिड विकेटमधून आलेला एक सुंदर फटका. 6 धावा. षटकाराने खातं उघडलं यशने. पाहिलं त्यांनी चेंडू थोडासा मधल्या अखोट टप्प्याचा चेंडू इथे आला. या चेंडूवर फ्रंट फूट जात आपण पाहतेला भिरकावला आणि या ठिकाणी आलेला हा षटकार. 6 धावा. पहिला चेंडू षटकार. मानसिक दडपण असेल ते अर्थात साईलवर, कारण पहिला चेंडू षटकार आलाय. पुन्हा एकदा यश तयार. पंचांच्या बाजूने इथे मात्र पंचांकडे मोठं अपील करण्यात आलं ते अर्थात पायचीसाठी, परंतु आपण पाहिलं पंचांनी दर्शवले फलंदाज सुरक्षित आहे. चेंडू त्या ठिकाणी पायावर आदळल्यानंतर चेंडू गेला तर शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने आणि इथे कोणत्या प्रकारची धाव इथे आली नाही. चेंडू चांगला होता, टप्पा चांगला होता. दरम्यान पुढील चेंडूसाठी इथे आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅट चेंडू संपर्क पुन्हा एकदा आला नाही आणि सलग 2 चेंडू. मात्र या ठिकाणी साहिल गोलंदाज आहे, हा चेंडू या ठिकाणी फेकतोय. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं की ज्या यशने पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आता षटकार मारला होता. मात्र या ठिकाणी 2 चेंडू सलग निर्धाव इथे पाहायला मिळाले. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी या ठिकाणी मात्र यॉर्करमध्ये चेंडू होता. स्वीप केला चेंडूला, चेंडू जातो स्क्वेअर लेगला. शेतीच्या चेंडूवर येतोय. चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने होईल. सुरेख क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं आणि तोपर्यंत 1 धाव इथे धावफलकावर यश नोंदवतोय. 4 चेंडूचा सामना करतोय, 7 धावांचं योगदान इथे देतोय. संघाची धावसंख्या 7. येणारे 2 चेंडू या षटकातले अजूनही बाकी पंचांनी दर्शवले. पुन्हा एकदा साहिल पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावलाय. वार्डिश लॉंग ऑनच्या मधून आलेला एक आणखीन एक मस्त गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांसाठी 6 धावांचं योगदान मिळते ते फलंदाज अजितला. अजितने देखील या ठिकाणी निश्चितच चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूने या ठिकाणी केला आहे आणि बघता बघता धावप्रकार जाऊन पोचतात ते या ठिकाणी मात्र 13च्या घरामध्ये. 13 धावा आल्यात. कारण अतिशय दोन्ही संघांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना इथे आपण पाहायला मिळतोय. अजित
एका चेंडूचा सामना केला, 6 धावांचं योगदान दिलं. यशनी 4 चेंडू सामना केला, 7 धावांचं धावफलकावर धावा नोंदवल्यात पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र लॉंग ऑनच्या वरून हा चेंडू इथे पाहतात आलेला. आणखीन एक अजितच्या बॅटमधून एक सुंदर फटका, 6 धावा. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचते 12 आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. धावा येतात त्या 19. पहिले षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. मागडे षटक अर्थातच साहिलचं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. ते आराध्य 11 चोळीगाव या संघाचा हा गोलंदाज ज्याने 19 धावा खर्च केल्या. अजितने 2 षटकारांचं योगदान दिले. 12 या वैयक्तिक धावसंख्येवर तो नाम खेळतोय. आणि त्यानंतर यशनी जी सुरुवात केली होती 1 षटकाराच्या माध्यमातून 7 धावांचं योगदान दिलं. 19 धावा धावफलकावर. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी, 18 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन षटक आपण पाहणार आहोत ते या ठिकाणी अर्थात समोरच्या एंडकडून यश पांचाळ. यश पांचाळ नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय. तर समोर यश फलंदाज 7 या वैयक्तिक धावसंख्येत सामना करण्यासाठी तयार आहे. बिनबाद 19. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते ती गावदी ठाकूरपाडा या संघाच्या माध्यमातून. तर जाऊया आपण मैदानाकडे. यश पांचाळ गोलंदाज. क्षेत्ररक्षण आपण पाहतात ते कायम आहे. अर्थातच शॉर्ट पॉईंट इथे जवळ घेतला आहे. एक डीप एक्स्ट्रा कवर तैनात करण्यात आलेला आहे. लॉंग ऑनही आपण पाहू शकता. दरम्यान पहिला चेंडू पाठला केला तर चेंडूचा मध्ये या ठिकाणी स्वैरीचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव 20 धावा धावफलकावर. चेंडू टप्पा पडल्यानंतर खूप बाहेर निघाला त्यामुळे पंचांकडे कोणता पर्याय नव्हता. पंचांनी हात जमिनीत समंदर केले आणि धावा आल्या अवांतर. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा तोच टप्पा या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वैरीचा इशारा पुन्हा एकदा येतोय ज्याला वाईट बॉल असं म्हटलं जातं. तोपर्यंत आणखीन 1 धाव, आणखीन धावफलकावर. 21. यश आपल्या बॉलिंग मार्फत रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू आपण पाहिलं फलंदाजाला थोडंसं उलकावणी या ठिकाणी दिली. रिव्हर्स स्वीप म्हणजे दुधारी तलवार, लागलं तर आबाद नाही तर बरबाद असं ज्याला म्हणलं जातं. आणि निश्चितच रिव्हर्स स्वीप खेळताना नेहमी आपल्याला गोलंदाजीची ॲक्शन आणि त्याचबरोबर त्याचा पडणारा टप्पा याचा विचार करावा लागतो. दरम्यान या मात्र चेंडूला भिरकावून दिलं आहे. मिडविकेटवरून आलेला एक शानदार गगनभेदी गगनची षटकात 6 धावांचं योगदान इथे मिळत आहे. आणि बघता बघता धावफलका जाऊन पोचतात त्या 27 या धावफलकावर यशचा आलेला आणखीन एक मस्त फटका, 6 धावा. गावदेवी ठाकूरपाडा संघाची धावसंख्या वेगाने पुढे 27. सलामी जोडी चांगली कामगिरी करतोय ती यश आणि अजित. आणि मला संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतात. महत्त्वाचा सामना या माध्यमातून संघाने थोडंसं अर्थातच समजावतोय गोलंदाजाला कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी येणं आवश्यक आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. यश पांचाळ या ठिकाणी चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू आपण पाहता तो अर्थातच गेला तो कव्हर क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रक्षेत चेंडू येतोय. 1 धाव इथे धावफलकावर नोंदवते. एका धावेच्या माध्यमातून धावफलकात पुन्हा एकदा बदलतोय. धावफलकात धावा येतात त्या 28 धावा या धावफलकावर. चांगली पहिल्या विकेटसाठी नाबाद भागीदारी. या दरम्यान हा चेंडू मात्र या ठिकाणी पाहिला चांगला चेंडू इथे पाहायला पहिला गुडलेंग स्पॉटच्या जवळ चेंडू पडला. या ठिकाणी खाली राहिला. फलंदाज मात्र या ठिकाणी काही करू शकले नाहीत. आणि अजित या ठिकाणी मात्र यावी खेळले. पुढच्या चेंडूसाठी यश पांचाळ या ठिकाणी मात्र चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला आहे. इथे वादात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाडिश लॉंग ऑफला जात त्याने हातात झेल घेतला आणि पहिला धक्का पार्टनरशिप या ठिकाणी मात्र भागीदारी इथे मात्र समाप्त या ठिकाणी पाहायला मिळाली. जिथे फलंदाज मैदानातून परततोय तो अजित ज्याने 2 षटकारांच्या माध्यमातून 12 धावांचं योगदान इथे दिलं. आणि गोलंदाज या ठिकाणी यश पांचाळला मिळालं पहिलं यश. नवीन फलंदाज या ठिकाणी ॲडव्होकेट अल्पेश ठाकरे या ठिकाणी मैदानामध्ये येतात.
एक गडी बाद 28 धावा धावपलकर आल्यात. 28 धावांची भागीदारी या ठिकाणी आपण पाहायला मिळाली. ती यश आणि अजित यांच्यामध्ये पहिल्या विकेटरी समाप्त झाली. पुन्हा एकदा वळी या मैदानाकडे. या ठिकाणी हलकंसं खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहता तो अर्थात मिलान क्षेत्रामध्ये जाईल. शेतशे चेंडूवर येईल. एक धावेने आपलं खातं इथे उघडलं गेलं. एक धावेचं योगदान इथे मिळालं. आणि अशा प्रकारे एक गडी बाद 29 धावा 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त. या षटकाचा विचार केला मागच्या षटकामध्ये 19 धावा साहिलने खर्च केल्या होत्या. यश पांचाळनी या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट अर्थातच अजितला बाद करण्यात यश ठरला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. यावेळी 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहेत. म्हणजे 12 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत किती धावांचं योगदान इथे धावपलकर मिळू शकेल. ते अर्थात खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना गावदेवी ठाकूरपाडा संघ आराध्य 11 चोळेगाव या संघाविरुद्ध. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि नवीन षटक गोलंदाज विकी पाटील. अतिथीच्या कक्षाच्या एंडकडून गोलसाठी सज्ज होतोय. एक बाद 29 धावा धावपलकर आल्यात. यश 7 चेंडूत 14 आणि अल्पेश ज्याने एका चेंडूने 1 धावेचं योगदान इथे दिले. वळी आपण मैदानाकडे. या ठिकाणी 7-8 पॉईंटचा रनअप आहे पंचांच्या उजवीकडून. या ठिकाणी मात्र येताना या चेंडूवर मोठा फटका वाल्डिश लॉंगॉनच्या मध्ये आलेला. आणखीन एक गगनभेदी षटकार 6 धावांसाठी. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. गोलंदाज विकी पाटील याच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका इथे पाहायला मिळाला. 6 धावांचं योगदान इथे मिळते. ते यावेळी मात्र आपण पाहतात अल्पेश ठाकरे यांच्या माध्यमातून 7 या वैयक्तिक धावसंख्येवर. हलकसं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला आहे. ऑनलाईनला मिडान क्षेत्रामध्ये 36 चेंडूवर येईल. 1 धाव इथे धावपलकर नोंदवली गेली. 36 धावा धावपलकावर. 1 फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 विकी पाटील. 2 चेंडूत 7 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. यशसाठी 7 चेंडूत 14चं योगदान देणारा फलंदाज यश. यावेळी कट करण्याचा प्रयत्न लेटकटचा वापर. इथे यष्टेशक जात होता. झेल मात्र काही पकडू शकला नाही पण चेंडू गेला तो शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. 1 धाव इथे आणखीन धावपलकावर. 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 37 धावा धावपलकावर. 1 बाद 37. विकी पाटील 3 चेंडूमध्ये 8 धावा त्यांनी खर्च केल्यात आतापर्यंत दिल्यात. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून यावी डाव्या हाताने इथे मात्र चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे झेलच्या खाली येतोय आणि या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय तो अर्थात गावदेवी ठाकूरपाडा संघाला. फलंदाज या ठिकाणी अल्पेश ठाकरे याचं खेळी समाप्त होती ज्याने 1 षटकाराच्या माध्यमातून 8 धावांचं योगदान इथे दिलं. दोन फलंदाज गमावलेत. नवीन फलंदाज मध्ये धावपलकर धावा या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या 37 धावा. 2 फलंदाज मैदानातून गमावल्यानंतर नवीन फलंदाज वेदांत मैदानामध्ये येतोय. 2 बाद 37 ही धावसंख्या धावपलकावर. विकी पाटील या षटकातून पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार. रिव्हर्स सेप खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितले मात्र आपण पाहतात टप्पानंतर या ठिकाणी चेंडू गेला तो अर्थातच वाडीश मिळाव क्षेत्र लेगबायचा इशारा पंचांचा येतोय. 1 धाव इथे धावपलकावर. अपील मोठं होतं. अपील पंचांनी फेटाळलं आणि 1 धाव इथे धावपलकार मिळाले. 2 बाद 38 धावा धावपलकार आल्यात. वेदांत या ठिकाणी पाहतात आपण एका चेंडूचा सामना केला. कोणती धाव त्याच्या खात्यात आली नाही कारण लेगबाईज इथे पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी करतोय विकी पाटील.
समोर मात्र यश असेल. 8 चेंडूत 15ची खेळी त्यांनी साकारले. षटकारांची बरसात त्यांनी केली होती. या ठिकाणी पुन्हा एकदा टप्पा अचूक होता. आपण पाहतात या ठिकाणी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र बॅटचा स्पर्श आपण पाहायला मिळाला. चेंडू गेला तो पॉईंट क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात. तोपर्यंत 1 धावेचं योगदान इथे मिळालं आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपवला. 13ची सरासरीने प्रति षटक धावफलकात धावा आल्या त्या 2 गडी बाद 39. या षटकात विकी पाटील यांनी तब्बल धावा खर्च केल्या त्या 8 आणि 2 फलंदाजांना 1 फलंदाजांना माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरला. अंतिम षटक असेल आणि या अंतिम षटक पाहूया. 2 बाद 39 धावा आत्तापर्यंत धावफलकात आल्यात. याच पद्धतीने धावा जर आल्या तर निश्चितच धावसंख्या या ठिकाणी जाऊ शकेल 52च्या घरामध्ये. पण शेवटचे 6 चेंडू जे हाणामारीचे षटक, हाणामारीच्या षटकामध्ये धावांचं योगदान पाहणार आहोत. कारण 2 फलंदाज आत्तापर्यंत या ठिकाणी गावदेवी ठाकूरपाडा संघाने गमावले. आराध्य 11 चोळेगाव या संघाच्या विरोधामध्ये शेवटचे षटक आणि शेवटचे षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज या ठिकाणी येईल. एका बाजूला वेदांत आहे, दुसऱ्या बाजूला यश आहे, सलामीवीर आलेला फलंदाज ज्याने 9 चेंडूत 15 धावांचं योगदान दिलं. आणि राहुल मोरे शेवटचे षटक घेऊन या ठिकाणी राहुल मोरे या ठिकाणी पहिला चेंडू. निश्चितच चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला केला, डिपेक्सच्या कव्हरला चेंडूला अडवलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र 2 धावा या ठिकाणी धावफलकावर नोंदवण्यामध्ये यशस्वी ठरला. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला. 2 धावांच्या माध्यमातून धावफलकात धावा येतात त्या 41. 2 गडी बाद 10 चेंडू 17 धावा यशच्या माध्यमातून ते पाहायला मिळाल्या. 5 चेंडू अजूनही बाकी. 41 धावा धावफलकात आल्या. चांगली धावसंख्या ज्याला म्हणता येईल, कारण 4 षटकाच्या सामन्यामध्ये साधारणतः 40 पुढची धावसंख्या ही चांगली धावसंख्या म्हणली जाते. आणि या ठिकाणी मोठा फटका उंच खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक मात्र येईल मिडविकेट, वाईडिश मिडविकेट क्षेत्रामध्ये. इथे सुंदर झेल पकडण्यात आला आणि फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर. फटका आपण पाहिला बराच वेळ उंच हवेतून या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यामुळे या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला एक संधी इथे पाहायला मिळाली. मोठा फटका होता, पुलचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि इथे फलंदाज मैदानातून बाहेर. तिसरा फलंदाज मैदानातून गमावला आहे. नवीन फलंदाज हर्षल या ठिकाणी येतोय. यश ज्याने 2 षटकारांच्या माध्यमातून खेळी सजवली होती, ती अर्थात 17 धावांची, तो मैदानातून परतला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वेदान एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला हर्षल. यावी पुन्हा एकदा झेल होणार का? आणि या ठिकाणी मात्र आणखीन एक झेल. जेव्हा उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो शॉर्ट थर्डमनच्या क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेलच्या खाली येतोय आणि इथे आणखीन एक यश मिळते. ते गोलंदाज यावी मात्र शेवटचे षटक फेकणारा राहुलसाठी. 4 बाद 41. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. एका बाजूला वेदांत जो एका धावसंख्या खेळतोय. नवीन फलंदाज आपण हर्षल परततोय. नवीन फलंदाज या ठिकाणी काही क्षणात मैदानामध्ये दाखल होईल. 3 चेंडूचा खेळ बाकी. चालू सामना गावदेवी ठाकूरपाडा विरुद्ध आराध्य 11 चोळेगाव या 2 संघामध्ये. आराध्य 11 माफ करा. तर लवेश नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. या चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला आहे. लॉफ्टेड शॉट आणि या ठिकाणी मात्र चेंडू बाद आहे. लॉंग ऑफ सीमाजवळ येतोय. एक शानदार खणखणीत षटकार. 6 धावा. चांगला फटका लवेशच्या बाटलीमधून पाहायला मिळाला. चेंडूला भिरकावून दिला आणि या ठिकाणी मात्र हा 6 धावा 47 धावा धावफलकावर. 47. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पुढचा चेंडू यावी त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी चेंडूला अडवतोय. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी केली. तोपर्यंत मात्र 2 धाव पूर्ण केले आणि तिसऱ्या दिवशी फलंदाज 3री धाव देखील या ठिकाणी वेगाने पूर्ण करण्यात यशस्वी ठरले. परंतु पंच काय दर्शवतं पाहूया. 2 धावा
या ठिकाणी धावफलकावर मिळतील 2 धावा, 49 धावा धावफलकावर. दोनच धावा मिळतील, 49 धावा धावफलकावर आल्यात. शेवटचा चेंडू बाकी असेल. 49 49. पंचांकडे दाद मागितली जाते. यस, तिसऱ्या पंचाला या ठिकाणी पाचारण करण्यात आले. पाहत आपण या ठिकाणी नेमकं काय घडलं. आणि या ठिकाणी पाहणार आपण निर्णय काय घेईल. तर 3 धावा आहेत. 3 धावा पंचांचा या ठिकाणी निर्णय येतोय. 3 धावांच्या मधून अर्धशतक धावफलकावर 50. लवेश 2 चेंडू आणि तब्बल 9 धावा त्यांनी धावफलकावर नोंदवल्यात. शेवटचा चेंडू असेल लवेश 9व्या धावसंख्येवर. कारण ज्या पद्धतीने फेकी आली होती, चेंडूला थ्रो केला होता, अर्थात फलंदाज या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि त्यामुळे या ठिकाणी पंचांकडे पर्याय नव्हता. पंचांनी 3 धावा या ठिकाणी घोषित केल्या. वळूया शेवटच्या चेंडूकडे. यावी हा चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पाहूया पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज मात्र या ठिकाणी एक चौटी धावण्याच्या प्रयत्नात ते बाद झालं. धावफलकावर धावा येतात त्या 50. 51 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आराध्य इलवन चोळेगाव या संघासमोर 17च्या सरस जर आपण पाहिलं तर 51 धावा, 4 षटकं. म्हणजे प्रति षटकाचा आपण जर या ठिकाणी विचार केला तर अर्थातच 4 षटकामध्ये इथे 12.75च्या सरासरीने या धावा धावफलकावर जमवायच्या आहेत त्या आराध्य इलवन चोळेगाव संघासाठी. कारण गावदेवी ठाकूरपाडा आणि आराध्य इलवन चोळेगाव या 2 संघात असलेली लढत अतिशय महत्त्वाची पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहिली गेली ती गावदेवी ठाकूरपाडा संघाच्या मधून यश, ज्याने 17 धावांचं योगदान दिलं आणि त्यामुळे या ठिकाणी धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या. तर लवेशने देखील 1 षटकाच्या मधून 9 धावांचं योगदान इथे दिलं आणि अजितने 12 धावांचं योगदान दिलं. या षटकामध्ये राहुलचं षटक जर आपण पाहिलं तर निश्चित या षटकामध्ये त्यांनी एकूण धावा धावफलकावर नोंदवल्या, त्या अर्थात दिल्या त्या 11. आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं. 51 धावांचा लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे या ठिकाणी केलं जाईल याचा अर्थ धावतं संभाषण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूया आपल्या अर्थात भादवड गावाचा एक अतिशय गोड आवाज दर्शन नाईक सरांना. ओव्हर टू दर्शन नाईक सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद काका म्हात्रे. रायगडचा हा आवाज तुमच्यापर्यंत आत्तापर्यंत पोचवला होता. गेल्या 3 दिवसामध्ये त्यांच्या आवाजाने या स्पर्धेमध्ये तुम्ही समालोचन ऐकलं. मित्रांनो, आजच्या रात्रीतला शेवटचा सामना खेळत आहेत 2 संघ. गावदेवी ठाकूरपाडा वर्सेस आराध्य इलेवन चोळेगाव हा संघ. नाणेफेकी जिंकली होती ती आराध्य इलेवन चोळेगाव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता, धाडसी निर्णय घेतला होता. मात्र तो तितकासा काही सफल झाला नाही आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 50 धावा केल्यात इथे गावदेवी ठाकूरपाडा संघाने आणि 51 धावांचं एक मोठं आव्हान तिथे काहीतरी सापडलं आहे की काय बघा. एक छोटासा जीव होता, त्या जीवाला मैदानाच्या बाहेरमध्ये घेऊन जाताना तो फलंदाज चोळेगाव संघाचा 51 धावांचं पाठलाग करायचं आहे. 12.75ची सरासरी ही प्रति षटका मार्गे तुम्हाला ठेवायची आहे.
त्यानुसार तुम्ही या 51 धावा चेस करू शकता. गोलंदाजीमध्ये तैनात करण्याले पहिला गोलंदाज वेदांत ठाकूर पहिलं षटक घेऊन येतोय आणि विक्रांत आणि यश पांचाळ अशी जोडी. विक्रांत पाटील याने या स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वाधिक धावा आपल्या नावावरती ठोकल्यात. पहिल्या सामन्यामध्ये 64 धावा नाबाद ठोकल्यात. त्या दुसऱ्या सामन्यामध्ये देखील जवळजवळ 15 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय आत्तापर्यंत. भादोडबी धमाका संघा या धमाका स्पर्धेमध्ये शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यासाठी देखील श्याम नाय गॅलरीमध्ये अजूनही प्रेक्षक दिसताना सामन्याचा आनंद घेत असताना. या स्पर्धेतील भादोडबी ग्रामीण धमाकामध्ये पहिलं अर्धशतक आलेलं आहे याच विक्रांत पाटील याच्या बॅटमधून, जे आज आलं होतं. पहिलं षटक घेऊन ते वेदांत, ज्याने देखील जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये. मागच्या सामन्यामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी केली होती. पहिल्या षटकात 3 गडी बाद केले होते. तशीच कामगिरी करावी लागेल. फलंदाजी चांगली झाली आहे. गावदेवी ठाकूरपाडा संघा 17 धावा केल्या होत्या. यश याने, त्यानंतर अजितने 12 धावा केल्या. सगळ्यांचंच कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं आहे. वेदांत पहिला चेंडू वेगवान चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता पॉइंटच्या मधून, मात्र चेंडू जाता विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव बघू शकता. चांगली रिदमवाली गोलंदाजी, चांगला ॲक्शन आहे. गोलंदाजीचा आर्म चांगला आहे. आणि चला रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. वाईटसाठी रिव्ह्यू घेण्यात आला आहे. बॅटिंग रिव्ह्यू आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाकडून इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा मित्रांनो, तुम्ही ज्या मेरिटवरती खेळता, ज्या क्रीजवरती खेळता, तुम्ही तुमचं पदला ते पहिल्यांदा ओळखा. हा चेंडूला तुम्ही रिव्ह्यू घेणं हे तरी शोभेचं नव्हतं, कारण की हा चेंडू भरपूर म्हणजे भरपूर आतमध्ये होता. कुठेही संबंधच नव्हता वाईटचा रिव्ह्यू घेण्यासाठी. ठीक आहे, तुम्हाला संधी दिली जाते, पण त्या संधीचं योग्य त्या ठिकाणी यूज करा मित्रांनो. आता तुमचा रिव्ह्यू समाप्त झालेला आहे. फुल टच चेंडूला पॉइंट मधून फेकून दिलाय. लांबून क्षेत्ररक्षक येतोय आणि खराब क्षेत्ररक्षण, चौकार. गॅप मधून चेंडू काढला होता पॉइंट फिल्डरच्या बाजूने. बघू शकता पुन्हा एकदा पुरर लाईन डिलेव्हरी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. फक्त दिशा दिली होती. क्षेत्ररक्षक होता तिथे कव्हर पॉइंटला, मात्र त्याला भेदून जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. विक्रांत पाटील या फलंदाजाला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाहीये मित्रांनो. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरलाय. 64 नाबाद धावा केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. तो जर थांबला तर या 51 धावा देखील अगदी सहजरित्या तो चेस करू शकतो. ती क्षमता, ती धमक त्याच्यामध्ये आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केला होता. पुलचा फटका खेचायचा होता, मात्र तारतम्य राहिलेलं नाही त्या चेंडूवरती फटका खेचताना. स्वतः फलंदाज विक्रांत पाटील याचं 3 मध्ये 4 बनवल्यात. जरी चौकार आला तरी वेदांत अजूनही कंट्रोल गोलंदाजी करतोय हे म्हणावे लागेल. 51 धावांचा पाठलाग करत असताना आजच्या रात्रीतला शेवटचा सामना बघतो मित्रांनो आपण. पुन्हा एकदा उचलून फेटकून द्यायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि करता नाही चुकी कोणी. अल्पेश ठाकरे घेतलीये या सामन्याची एक प्राइज विकेट. खूप मोठा फलंदाज सापडला येतात त्याच्या हातामध्ये. हे बघू शकता. फटका तर चांगला होता, मात्र प्लेसमेंट जी जागा त्यांनी निवडली होती ना, ती चुकीची होती. कारण की या ग्राउंडची भौगोलिक दृष्टीचा विचार केला असता त्या क्षेत्रातली बाउंड्री ही खूप लांब आहे आणि त्याच क्षेत्रात त्यांनी चेंडू खेळला होता. हे बघू शकता. जेव्हा चेंडू बॅटवरती आला होता असं वाटलं की चेंडू सीमेच्या बाहेर जातोय काय, मात्र बघू शकता अल्पेश ठाकरेंनी कुठल्या प्रकारची चुकी केली नाहीये. एक महत्त्वपूर्ण विकेट इथे प्राप्त करतोय विक्रांत पाटील, ज्याच्या बॅटने आज अक्षरशः या ग्राउंडवरती धमाकूळ माजला होता, त्याला मात्र शांत करण्यात आलेले आहे. वेदांत याने देखील आजच्या दिवसामध्ये
खूप उल्लेखनीय कामगिरी केली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. मागच्या सामन्यात पहिल्या षटकात 3 विकेट घेतल्या होत्या. आत्ता देखील बघा चौकार जरी आला त्यानंतर त्याने डॉट आणि त्यानंतर विकेट घेतलेली आहे. म्हणजे पहिल्या षटकात बॅकफुटवरती ठेवला अजूनपर्यंत. आराध्य 11 चोळेगाव या सरकारला नवीन फलंदाज दुर्गेश येतोय. दुर्गेश अजूनही या षटकातील 2 चेंडू शेष आहेत. आमचे पंच परेश महाजन यांना दाखवला जातोय. सुरेख फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे. थोडीशी फॉर्मलिंग. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय. थ्रो येतोय. थ्रो पंत होतील का दोनदा पूर्ण. आणि तिसऱ्या पंचांची केली जाते मागणी धावबादच्या स्वरूपात. या गोकुलदास पाटील तुमची मागणी करण्यात आलेली आहे. फटका खूप चांगल्या प्रकारचे सजवला होता. क्षेत्ररक्षक होतं. जंप देखील ऐत्यावेळी घेतली मात्र चेंडू काही पकडता आला नाही आणि त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्नात. आता बघूया धावपाद होते का फलंदाज. स्लोअर थोडासा मागे सॉफ्ट सिग्नल आउट दिला होता पंचांनी तिथे. परंतु बघूया आता. आणि फलंदाज होतोय OUT आउट. अतिशय योग्य निर्णय पंचांचा. रिप्लेमध्ये देखील क्रीज पासून दूर जातो आणि दुसरा विकेट पहिल्या षटकामध्ये जातोय तो आराध्य 11 चोलेगाव संघाला. आता चोलेगाव संघ पहिल्या षटकामध्ये आलाय अडचणीमध्ये. अडचणी निर्माण केल्या त्या वेदांत त्या गोलंदाजाने. काय चांगली गोलंदाजी करतोय, काय कमालीची गोलंदाजी करतोय तो गावदेवी ठाकूरपाडा संघ. मी म्हटलं होतं प्रदीर्घ कालावधीनंतर हा संघ मैदानात उतरलाय आणि उतरलाय तर काय कशा पद्धतीने उतरलाय, काय तयारीने उतरलाय या भादोडबी धमाकामध्ये हे दाखवताना. आजच्या दिवसात त्यांचा खेळ उत्तमरित्या राहिला आहे आणि सुनील पवार यांच्या भाषेत उच्च कोटीचा खेळ त्यांनी आतापर्यंत केलाय. यश पंचाल जातोय. आता सलामीची जोडी रिटर्न गेलेली आहे. राहुल आलेले आहेत नवीन फलंदाज. सुरेख चेंडू गतीमध्ये ठेवला होता कमी आणि चेंडू येण्याच्या अगोदर बॅट चालवली होती आणि अशा प्रकारे होते पहिल्या षटकाची समाप्ती. 5-2 अशी स्थिती. 5-2 अशी स्थिती. 51चा पाठलाग करत असताना आराध्य 11 चोलेगाव या संघाची स्थिती. म्हणजे 18 चेंडू 46 धावांची आवश्यकता. आमचे काका म्हात्रे यांचा कॅल्सी त्यांच्या सोबत असतो. सिटीजन या कंपनीचा हा कॅल्सी आहे. कॅल्सीमध्ये सिटीजन कंपनी ही खूप अग्रगण्य आहे. मोठ्या मोठ्या ऑफिस, मोठ्या मोठ्या दुकानात, मोठ्या मोठ्या शॉपमध्ये तुम्हाला सिटीजन या कंपनीचे कॅल्सीस यूज करताना भेटणार. भारतातील एक अग्रगण्य कंपनी म्हटली जाते कॅल्सीच्या माध्यमातून. आणि काका म्हात्रे नेहमीच आपल्यासोबत हे कॅल्सी सोबत ठेवतात. चला दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. 18ला 46ची आवश्यकता. देवा ठाकूर येतोय श्याम नाईक गॅलरी एंड कडून. देवा ठाकरे अशी माहिती. ठाकूर अभी जिंदा है. आणि ठाकूरचा चेंडू काय चेंडू होता. अशा प्रकारच्या चेंडूवरती तुम्ही वाईट कुठल्या अँगलने मागतात हेच मला समजत नाहीये. नॉस्ट्राईकचा फलंदाजाला माहिती आहे की हा चेंडू वाईट नाहीये. बघू शकता देवा ठाकूर चांगली गोलंदाजी करत असताना कुठे या चेंडूला वाईट कोणी कधी कसं काय बोलू शकतो मला सांगा मित्रांनो. आता बघा फटका कुठे खेळायला आला होता. हा जरी फटका लागला असता ना तर कदाचित या फटक्यावरती धावा दिल्या जाऊ शकल्या नसत्या. कारण की तुम्ही पॉपिंग क्रीजच्या खूप बाहेर जाऊन खेळता. पंच तीच सूचना त्यांना करतात. हा नियम आलेला आहे. आता नवीन नियम आलेला आहे. हा फटका खेळत असताना तुम्हाला या गोष्टीचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. हे बघू शकता कुठे गेले होते स्टमांच्या मागे जाऊन. हा फटका जरी लागला असता ना तरी धावा दिल्या नसत्या. आता मग पुन्हा एकदा
बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑन म्हणून क्षेत्ररक्षण येतोय. एकच धाव. 15 मध्ये 45 ची आवश्यकता दाखवली जाते इथे. अजूनही थांबवलं जातं इथे गावदेवी ठाकूरपाडा संघाकडून चोलेगावच्या संघाला. ओलेगाव संघाने काय कामगिरी केलेली आहे. नाना स्पोर्ट टीमगर संघ बलाढ्य संघाला या संघाने पराजित करत पुढे वाटचाल केली, परंतु गावदेवी ठाकूरपाडाच्या गोलंदाजांनी अजूनही त्यांना बांधून ठेवले आहेत. पहिल्यांदा फलंदाजी विस्फोटक केली आहे गावदेवी ठाकूरपाडा संघातील फलंदाजाने. विशेष म्हणून यश अजित यांची उल्लेखनीय फलंदाजी राहिली. त्यानंतर अल्पेश ठाकरेंनी देखील जबरदस्त फलंदाजी केली आणि लवेश हे देखील चांगली फलंदाजी केली आहे. कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांचं चांगलं राहिलेलं आहे. आता मात्र चेंडू पंच वाईट घोषित करतात. अतिरिक्त धाव मिळते. दुर्गेश आणि राहुल. दुर्गेश डावखुरा फलंदाज राहुल. दुर्गेशाने आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना केला, 1 धाव केलेली आहे. राहुल 3 मध्ये 1 वरती खेळतोय आणि समीकरण राहिले ते 15 मध्ये 44. 15 चेंडू 44 ची आवश्यकता. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना. देवा ठाकूर समोर उडवलेला आहे चेंडू. बघूया चेंडू जातोय का सीमेरेषेच्या बाहेर की आहे ते क्षेत्ररक्षक. षटकार. आता मात्र कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे. शिट्ट्यांचा आवाज येतोय. प्रेक्षक आहेत चोळेगावचे अजूनही झोपलेले नाहीयेत. या षटकाराने जागा केलाय प्रेक्षकांना फलंदाज दुर्गेशाने. देवा ठाकूर हे बघू शकता किती सुंदर दृश्य. चंद्रमा तुम्हाला दाखवला जातोय. बिल्डिंगच्या आडून हा चंद्रमा इथे दाखवण्यात आला होता. प्रिन्स मूवीजने चांगली कामगिरी केली आपल्या लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून. आणि प्रथमेश मागे काहीतरी सांगतोय, आम्हाला सूचना करतोय. जो उडवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्याकडून. पुन्हा एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती. आता चेंडू सीमेच्या बाहेर जाईल का की सीमेच्या आत आणि फसलाय चेंडू. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही तो क्षेत्ररक्षक यशच्या नावाने आज बोलबाला राहिलाय. फलंदाजी करताना षटकार चौकार मारलेत आणि आता क्षेत्ररक्षक करताना अगदी सेम टू त्याच फटक्याची पुनरावृत्ती केली होती. आणि आता मात्र चेंडू सीमेच्या बाहेर जाऊ शकला नाहीये. दुर्गेश देखील बाद होऊन जातोय. लागतोय तो तिसरा हद्रा आराध्य 11 चोलेगाव संघाला. फ्लड लाईट मध्ये रात्रीमध्ये अशा प्रकारची फटकेबाजी करत असताना चेंडू कॅरी होत नाहीये. इक्वेशन आता राहिलेले आहे ते म्हणजेच 38 धावा. 13 ला 38. 13 चेंडू 38 धावा. बघा सामना अजूनही आहे. तुम्हाला 3 षटकार मारायचे आहेत. एकूण 6 षटकार तुम्हाला मारावे लागतील आणि जर 5 जरी षटकार मारले तुम्ही तरी तुम्ही सामन्यामध्ये आहात. पण सोपं नाहीये. गोलंदाजी चूक चांगली होते. देवा ठाकूरची कौतुक करावं तितकं कमी आहे. जरी षटकार बसला तरी दुसऱ्या चेंडूवरती विकेट काढली आहे त्यांनी. नवीन फलंदाज विक्की पाटील आलेत. देवा टू डावखुरा विक्की पाटील खोदलाय चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं खराब फिल्डिंग बनावं लागेल, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एकच धाव मिळणार. एका अंकाने 14 वरती पोहोचतोय. 12 मध्ये 37 ची आवश्यकता. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता. चमत्कार होईल का? पलटवार होईल का? येणारे 12 चेंडू सांगतील आम्हाला. तत्पूर्वी मित्रांनो, आजच्या रजनीतील शेवटची लढत बघतायत तुम्ही. आराध्य 11 चोलेगाव ज्यांनी प्रथम नाणेफेकी जिंकली आणि क्षेत्ररक्षकांचा निर्णय घेतला. तो निर्णय चुकीचा ठरवताना इथे गावदेवी ठाकूरपाडा संघ पहिली फलंदाजी करताना 50 धावा कुठून काढल्यात त्यांनी आणि 51चं एक मोठं आव्हान त्यांच्या समोर ठेवलेलं आहे. आणि ते आव्हान पार करत असताना 12 म्हणजे 2 षटकामध्ये 14 वर 3 अशी स्थिती झालेली आहे. यश ज्यांनी फलंदाजी करत असताना 17 धावा बनवल्या, तोच यश आता मात्र
गोलंदाजीमध्ये आलेला आहे. सुनील पवार यांचा आज आपण आवाज ऐकला. खूप चांगली कॉमेंट्री करतात. मॅन फ्रॉम यवतमाळ. नाही यवतमाळ वरून आलेत ते, लांबून आले खूप. फुल टच चेंडू मात्र त्याचा काही लाभ घेता आलेला नाहीये. एक पूर्ण मात्र एकावरती समाधान मानावं लागेल. रिव्ह्यू साठी मागणी केलेली आहे भीम, परंतु पंचांचा रिव्ह्यू राहील हा. या चला दाखवायचं आता, बघू शकता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी योग्य निर्णय म्हणावा लागेल. फटका खेळत असताना तुम्ही टो वरती उभे होते. अगदी योग्य डिसिजन म्हणावं लागेल. आता राहुल येते स्ट्राईकला. यश चांगली गोलंदाजी करत असताना यश देखील मोठ्या फटक्यापासून लांब ठेवल्या आले. 11 मध्ये 36 ची आवश्यकता. फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप जबरदस्त प्रयत्न तिथे. काय एफर्ट होता तिथे त्या क्षेत्ररक्षकाचा. आय थिंक अजित होते तिथे. झेल घेण्याचा जबरदस्त प्रयत्न राहिला होता. अप्रतिम प्रयत्न होता. झेल जरी सुटला तरी मनोबल वाढलेलंच राहील. 10 मध्ये 35 ची आवश्यकता आहे अजूनही विजयासाठी. ला 35. जरा सामना चालू करावे यश. सुरेख चेंडू परफेक्ट लाईन वरती ठेवण्यात आला होता. फलंदाला हळून देखील दिला नाहीये. 9 ला 35 ची आवश्यकता. आता सामना दूर चाललाय आराध्य 11 चोलेगाव संघाच्या पासून. यश बांधून ठेवलाय. पुन्हा एकदा त्याच एज अँड गॉन. विकी पाटील जातोय डगआउटला. रिटर्न. आता मात्र पूर्णपणे वर्चस्वाने पूर्णपणे सामन्यामध्ये कमबॅक करून ठेवलाय तो गावदेवी ठाकूरपडा संघाने. विकेटच्या मागे अल्पेश ठाकरेला एन्जॉय करताना बघितलेला आहे. पण या षटकाचा विवरचना केली तर पहिल्या चेंडूवर 1, दुसऱ्यावर 1, तिसरा डॉट आणि चौथी विकेट. आता मात्र 16 वरती 4 ही बिकट परिस्थिती येऊन पोहोचली आहे ती आता चोलेगाव या संघावरती. नवीन येतो फलंदाज साहिल यादव, ज्यांनी गोलंदाजी केली होती. मागं ठरलं होतं. आता मात्र फलंदाजीसाठी आलेले साहिल. अजूनही सामना आहे बघा. धैर्याने फलंदाजी करावी लागेल तुम्हाला. 5 षटकार तरी बेरबीने तुम्हाला इथून मारावे लागतील. पुन्हा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे. क्षेत्ररक्षक चांगलं होतं. यश होते तिथे. एकच धाव. सॉरी वेदांत होते. एकच धाव. एका अंकाने धावसंख्या झाली ती पुढे येऊन वाढते आता. 17 मात्र खतरा आहे अजूनही. 34 ची आवश्यकता आहे विजयासाठी. 7 ला 34. 7 चेंडू 34. आव्हान कठीण होऊन बसले आता. फुल टच चेंडू आणि गॅप मध्ये जातो चेंडू. सीमा पार. 6 धावांमध्ये 6 चेंडूंमध्ये आता धावा हव्यात त्या 30. 5 षटकार मारावे लागतील चोलेगाव संघाला. हा कारनामा इथे या अगोदर झालेला आहे हे मी तुम्हाला आठवण करून देतोय. जेव्हा NR बोरपाडा संघाचा सामना होता आणि जावेद या फलंदाजांनी 6 मध्ये 5 षटकार मारले होते. 30 धावा हव्या त्या.
विजयासाठी जावेद जो एन आर बोरपाडा संघातून खेळत होता त्या फलंदाने 5 चेंडूमध्ये 30 धावा जमा करत आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. तोच कारनामा इथे करावं लागेल फलंदाज साहिल यादव याला. पहिल्या चेंडूवरती बरंच काय डिपेंड असेल. अजित येतोय वाटतं. चला थोडं घाई करायची आहे. ठाकूरपाडा संघ गावदेवी ठाकूरपाडा संघाचा आज पूर्ण चांगला खेळ राहिलेला आहे आणि आजच्या दिवसातून ते क्वालिफाय होण्याच्या खूप नजदीक आहेत. चला अजित स्टार्ट करायचं आहे. काहीशी वेगळी फिल्डिंग सजवण्यात आलेली आहे. पहिला चेंडू फुलटर होता पण तो काय लाभ घेता आलेला नाहीये. एकच धाव. बॅट आता चेंज केली जात आहे. पाच बॉल 29 धावा. 5ही चेंडू सीमेच्या बाहेर पडावे लागतील. वाईड. आता मात्र 5 चेंडू 28 ची आवश्यकता. 5ही चेंडू सीमेरेषेच्या बाहेर पाठवावे लागतील चोलेगाव संघाला तरच तर तुम्ही हा सामना जिंकू शकता. पहिला आलाय षटकार. पहिला षटकार आलेला आहे मित्रांनो. कारनामा होऊ शकतो का? पहिल्या 2 ते 3 षटकामध्ये रन आल्या नव्हता त्या अनुषंगाने शेवटच्या षटकावरती एवढा दबाव येऊन बसलाय. बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा षटकार पाठवलाय. बावीस धावा. धावांची आवश्यकता आहे अजून विजयासाठी. 4-22. चारही मारावेचे आहेत. पहिला तर आलाय समोर टोळ्या चेंडू क्षेत्ररक्षक येतोय आणि हा चौकार. 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 3ही षटकार मारावे लागतील. आशा पल्लवित केल्या तिथे फलंदाज. राहुल आशा पल्लवित ठेवल्यात. आता 3ही षटकार मारावे लागतील. 3 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 3 षटकारांची आवश्यकता आहे विजयासाठी. हा जर आला तर येईल मजा. 3-18 आणि आता मात्र चेंडू अडवण्यात आलेला आहे. आता मात्र सामना गेलाय चोलेगाव संघाकडून दूर. आता इथे मात्र कुठल्या प्रकारचा बीमर नो वाईड एक्स्ट्रा च्या स्वरूपात धावा गेल्या नाही तरच हा सामना चोलेगाव संघासाठी राहू शकतो. याच गोष्टीचा ऑप्शन आहे. 2 मध्ये 18 पॉसिबल नाहीये. 17 पॉसिबल नाहीये 2 मध्ये. आणि अशा प्रकारे गावदेवी ठाकूरपाडा या संघामध्ये फक्त औपचारिकता ठेवलेली आहे एका चेंडूची विजयासाठी. चांगल्या प्रकारचा खेळ राहिला गावदेवी ठाकूरपाडा संघाचा. आणि 1 चेंडू 16 ची आवश्यकता. किती नो टाका, किती वाईट टाकणार. 1-16. जाता जाता देखील एक चौकार मारलाय. आणि इथे अभिनंदन गावदेवी ठाकूरपाडा संघ आजच्या गटातून होतोय क्वालिफाय. या बादवड बी धमाका या स्पर्धेमध्ये अभिनंदन.
अल्पेश ठाकरे खूप खुश दिसतात तिथे आणि यश यायचंय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यश या स्पर्धेत ठरलाय मॅन ऑफ द मॅच यश. यश यांनी सुंदर गोलंदाजी केली एक विकेट देखील घेतलंय.